लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. आडगाव परिसरातील मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं होतं तेव्हा शासनातर्फे त्यांना पीक विमा मिळणार म्हणून सांगितलं गेलं होतं. मात्र शेतकऱ्यांना अद्यापर्यंत विमा मिळालेला नाही आहे. या पीक विमासाठी शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये गाजर दाखवा आंदोलन केलं होतं. त्यावेळी पीक विमा लवकरात लवकर मिळेल असं आश्वासनही त्यांना देण्यात आलं होतं. परंतु अद्यापही पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नसल्यामुळं चोलामंडल फायनान्स विमा कंपनीसमोर आडगाव येथील शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग वाजवून आंदोलन केले. जोपर्यंत आम्हाला आमच्या विम्याची रक्कम आमच्या खात्यावर वर्ग केली जात नाही किंवा लेखी स्वरूपामध्ये आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी यावेळी घेतली आहे. सांगाल तुम्ही या ठिकाणी टाळ वाजवून आंदोलन करताय, काय प्रमुख मागणी आपल्याला, काय संदर्भ आहे? आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये झाटा फाटा येथे खरीप पीक विमा 2023 ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे त्यांना मिळावे यासाठी झाटा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलेले होते व पीक विमा कंपनी चोलामंडलमने आम्हाला असं सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहे त्यांचा पीक विमा हा जानेवारी 2024ला आपल्या खात्यावर जमा होईल. त्यामुळे आम्ही येथे आज पीक विमा कंपनी समोर एकदा गाजर आंदोलन सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेलं होतं. वारंवार सांगून सुद्धा पीक विमा कंपनी आमच्या खात्यावर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे त्यांच्या खात्यावर आतापर्यंत सुद्धा पैसे टाकत नाही. तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं पीक विमा कंपनीला जाग येईल नाही. गाजर दाखव आंदोलन केलं, आम्ही रस्ता रोको केला. त्यामुळं आज आम्ही हा देवाचं नामस्मरण करीत पीक विमा कंपनी समोर आलेले आहे. प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी आमची हीच आहे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीची तक्रार केलेली आहे कंपनीकडे त्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर पीक विमा कंपनीने पैसे टाकावे ही आमची प्रमुख मागणी आहे. व पीक विमा कंपनीनं आम्हाला तसं आश्वासन सुद्धा दिलेले आहे की तुमच्या खात्यावर पैसे पडेल. डिसेंबर गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, आता मार्च हा शेवटचा आठवडा आलेला असून सुद्धा आतापर्यंत आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावर पैसे पडलेले नाही. त्यामुळं आज आम्ही हा टाळच नामस्मरण करीत पीक विमा कंपनी समोर आलेलो आहे. किती शेतकरी आहे? आम्ही साधारण 15 ते 20 शेतकरी होतो आणि मागील आम्ही 2 ते 2.5 तासापासून इथं बसलेले आहे. परंतु आज सुद्धा आम्हाला पीक विमा कंपनी लेखी आश्वासन द्यायला तयार नाही किंवा सांगायला तयार नाही की तुमच्या खात्यावर किती तारखेपर्यंत पैसे येईल, केव्हा येईल, हे सुद्धा आम्ही इथं मागील 2 ते 2.5 तासापासून बिना अन्न पाण्याचं टाळ वाजत बसलेले आहे. किती पैसे ते पीक विमा कंपनी आम्हाला असं आश्वासन देते की छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर ज्यांनी तक्रारी केलेल्या आहे त्यांच्या खात्यावर पैसे येणार आहे. परंतु किती पैसे येणार आहे ते सुद्धा आत्तापर्यंत सांगितलं नाही आणि कधी पैसे पडणार आहे आम्ही त्यांना मागील 2 ते 2.5 तासापासून लेखी आश्वासन मागतोय तरी सुद्धा ते आम्हाला आश्वासन देत नाही. विमा आम्ही आशाला लागलो, शेतकरी तक्रारी गेल्या 72 तास आत केल्या, सारं गाव दुष्काळ आहे, सगळे नियम असून तरी विमा कंपनी विमा देत नाही म्हणणार. हे नुसतं बंडल पाहिजे, कशाला शेतकऱ्यांना फसवायला निघाली कंपनीच बंद करायला पाहिजे. कशाला लोकांना या पैसे भरा, आम्ही 1 रुपयाची आशेने भरली, बरं आम्हाला दरोगाने आमचं पीकही गेलं, तक्रारही केल्या, सगळ्या नियमात बसून 10 वेळेस या ऑफिसला येऊन सुद्धा पैसा मिळत नाही. ही कंपनी ठेवली कशाला? ही कंपनीच बंद करायला पाहिजे. हे फसवी शेतकऱ्यांसाठी ठेवायलाच नको पाहिजे. आपल्या कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे, त्यांना पीक विमा मिळत नाही आहे. हे दुसरं तिसरं त्यांचं आंदोलन आहे. नेमका काय विषय आहे त्यांचा? नमस्कार. आज इथे आडगाव चिकलठाणा मंडळामधले शेतकरी इथं आलेले आहेत. त्यांना मी सांगितलं आहे आता की PMFBY पोर्टलनुसार आपण शेतकऱ्यांचं पेमेंट करत आहोत. दरवर्षीप्रमाणे डायरेक्टली बँक अकाउंट न टाकता फार्मर लॉग इन PMFBY पोर्टलवरनं आपण शेतकऱ्यांना पेमेंट टाकतोय. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जी नवीन गाईडलाईन्स आली त्यानुसार थोडासा क्लेम कॅल्क्युलेशन वाढले. त्या अनुषंगाने
क्लेम कॅल्क्युलेशनसाठी वेळ लागतोय, त्यामुळे थोडंसं पेंडिंग आहे विषय. तर लवकरात लवकर तो विषय कंपनीला वरिष्ठांना सांगून आपण क्लिअर करणार आहोत. किती शेतकऱ्यांचं पेमेंट बाकी आहे आणि किती दिवसापासून किंवा किती पिकांचं बाकी आहे? जवळपास आपण मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये पेमेंट जे 20 मंडळ आहे त्यांचं पेमेंट केलेलं आहे. बाकी जे रिमेनिंग जे पेमेंट आहे ते आपण लवकरात लवकर करणार आहोत. बरं. नमस्कार. चोलामंडलम कंपनीकडनं आपण मिड सीझन म्हणजे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण अमाऊंट पेड केलेली आहे बऱ्याचशा सर्कलमध्ये, आणि ज्या सर्कलमध्ये लोकलाइज पेमेंट स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ज्यांचे सर्वे झाले त्यांचं पेमेंट पेंडिंग आहे, तर ते आपण चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीकडनं लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटला टाकणार आहोत.